नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, श्रावण महिना सुरू आहे आणि याच महिन्यात गुरुपुष्य अमृत योग आला आहे. म्हणूनच या निमित्ताने श्री गजानन महात्मे अध्याय 6 घेत आहोत. गण गण गणात बोते श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा खरी असता तया काय दूरी. सदैव तूच सहाय्यकारी भक्तराना उपासका. हाच अनुभव येई त्यासी जो करी संत सेवेसी. रिद्धी सिद्धी पदीच्या दासी होनिया राहती. आता पुढील कथा सुरस ऐका श्रोते सावकाश. भक्तनेती मळ्यात कनसे खावया गजानना. कनसे मक्याची घेऊन बंकट येई सवे होऊन. भाजन्या अग्नी चेतवून सकल बैसले सभोवती. वृक्ष चिंचेचे अपरंपार आगी मोहळे तयावर. होता तेथेची धूर पसरल्या माशा चोहुईकडे. गेले पळून सारे जण राहिले एकटे गजानन. माशांनी अंग झाकून गेले ऐसेची जाहले. महाराज असती शांत मक्षिकांची न तया खंत. नवलते पाहती भक्त सहनशीलता ती पाहुनी. अशा माशा मोहोळ सर्वतेची रूप समेव ब्रह्म हेची. निजलीलेने दाविले साची. आला धावूनी बंकट होऊनी गेला एक प्रहर. भक्त झाले चिंतातूर वाटे शरीरी अपार. बोचलेले ते पाहती बंकट लाल बोले वचन. या सर्वांसी मीच कारण दुर्दैवी मी खचित. पाहुनी बंकटाची स्थिती परतोनी मक्षिका लाविती. कौतुक तेच दाविती सकल जनासी ते धवा. काटे रुतले ते पाहुन बंकट करी पाचारण. चिमटा सोनारा घेऊन आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे काढून शकती चिमटे. मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलती. ऐसे वदोनी गजानन श्वास धरती रोखून. रुतलेले या स्थलातून काटेवरती आणिले. ऐसा पाहता प्रकार आनंद झाला सकला फार. तो बघता अधिकार चकित ते जन जाहले. कनसे भाजोनिया भक्त आनंदे बैसले खात. परतोनी गेले गावात जनसमवेत समर्थांच्या. महाराज येती अकोटास भेटण्या बंधू नरसिंगजीस. गुरु कोत्याशा आलीस मागुनी ते असती हो. नरसिंग विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळात. ईशचिंतनी सदारत. श्रद्धास्थान ते जनतेचे घनदाट अरण्यात. वास करोनी एकांत नरसिंग राहती नित्य. तया संत हे भेटती आलिंगले एकमेका. बैसले आसनी एका भावना उरला परका. हित ग्युज करीते जाहले प्रपंच करोनी परमार्थ. साधिला हेतू तो स्वार्थ ज्ञान उपासना यथार्थ. करोनी राहिले निर्दोष तू
कर्म भक्त योग मार्ग याचीच घडो संसर्ग रंगविण्या अंतरंग हाच मार्ग सुलभ हो जैसे जैसे कथन केले तैसेची त्याने मानिले चरण भावे वंदिले परोपकारे निसंशया तुम्ही आम्ही सर्व एक वृत्ती ठेवोनी सदविवेक संकटा झेलोनी अनेक शांती नांदावी भूवरी नित्य व्हावी भेटी गाठी अपराध घालोनिया पोटी गजानन कृपा दृष्टी नित्य राहो अपनासी अशक्य तुम्हानसे काही योग क्रिया जाणताही भाव दूजा पर नाही बंधू धाकटा मीच हो सोने जैसे बवन कसी कमीपणाना येई त्यासी संत महात्मा हा गुणराशी साक्षात्कार तुम्हीच हो कानना प्रति दोन संत वार्ता पसरली अकोटात दर्शनासाठी जनतेथ येऊ लागती क्षणात ते तितक्या माझी गजानन आधीच गेले निघून दर्यापूरच्या सनिध्य जाना येऊन राहिले शिष्यासवे भेट देती वज्रभूषणा वेद पारांगत विप्रजना शिवर गावी पूजनी अर्धध्यानद करीतसे प्रातःकाळी नदी तिरी विप्र येता सदाचारी पूजा पात्र तया करी योगीराज हा भेटला उदयाचली मित्र आला तम अवघाची निमाला ब्रह्मानंदी डौलत वैसला योगिया एशी पाहितो सूर्या समानती कांती अजानु बाहू गुरु मूर्ती वज्रभूषण हर्षला चित्ती अर्ध्यपाद्य पूजिला साष्टांग केला नमस्कार मुखी त्याची नाम गजर नभोधरीचा भास्कर प्रत्यक्ष भूवरी पाहिला उदयासी तया लावून दिले तया आलिंगन धन्यत्व पावे जीवन आशीर्वच तया लाभला परतोनी आले शेगावात उत्सव मारोती मंदिरात नाम संकीर्तन गजरात अन्नदान जाहले तेथेची राहती गजानन बंकटा लावी परतून राहण्या हे योग्य स्थान ऐसे म्हणून सांगितले स्वामी राहती मंदिरी शेगाव झाले पंढरी भास्कर पाटील सेवा करी गजानन तव कृपे यती श्री गजानन महात्म्य षष्ठोऽध्याय समाप्तम शुभम भवतु गण गण गणात बोते झालेली सेवा मी सद्गुरु चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.